ए पक्या, हा बोल ना यार. तुला बरं सोडलं रे घरच्याने आज आमच्या सोबत फिरायला? हो रे, दिवस पूर्वेकडेच निघालाय ना. त्याला जेव्हा बाबा माझीच टेस्ट करत राहू, दुसरं कोण मिळत नाही का तुम्हाला? माझी घरची म्हणतात ते बरोबर आहे, तुमच्यासोबत जाऊ नको म्हणून तरी मी आलो. माझं चुकलं, मी येत नाही, तुमचं तुम्ही जावा. अरे वेड्या थांब, काय ते तुझी मस्करी करतायत, एवढं पण कळत नाही का तुला? एवढी? आणि तू आमच्या सोबत येत नाही ना कधी म्हणून, आणि तू एवढं मनाला का लावून घेतोस? गण्या, त्याला काय बोलायचं ना? बरे सोडा सगळं, ते आण्याचं गाबडं कुठपर्यंत आले बघा. का ढोल ताशा बोलवायचा त्याला आणायला? ते आण्याची ना कायमची बंब बंबे. तर कोणी आमदार आहे का? हो ना यार, 9 वाजले. बघ ना यार, 10 वाजेपर्यंत जायचं आपल्याला गडावर. असं केलं तर कसं शक्य आहे? घ्या, आली महाराजांची स्वारी. हार घाला त्यांना कोणीतरी. सोडतो अरे सीताफळ झाले का मेजाज तुझे? सॉरी रे, सॉरी बाबा, सॉरी. अरे आवरलं होतं माझं. कसं आहे, आमच्या सोसायटीमध्ये मीटिंग होती. संभाजी महाराजांचा पुतळा स्थापित होणार आहे आमच्या सोसायटीमध्ये. काय काय म्हणाला? कुणाची? संभाजी महाराज. कुणाची? संभाजी महाराज. डोक्यावर पडला काय? आपण फक्त शिवाजी महाराजांना मानतो. आपले महाराज शिवाजी महाराज, बाकी कोण आम्ही नाही ओळखत. काय बस. काय माहित आहे रे तुला संभाजी महाराजांच्या विषयी? कधी इतिहासाची 4 पानं चाललेस का? अरे शिवाजी महाराजांना मानतो ना तू, मग संभाजी महाराजांना का नाही? अरे 350 वर्ष झाली. 350 वर्षानंतरही शिवरायांचं नाव घेतल्यावर तुझं शरीर पेटून उठतं ना? 350 वर्षानंतरही शिवरायांचं नाव घेतल्यावर तुझ्या अंगावर काटा उभा राहतो ना? मग त्या 350 वर्षापूर्वी त्या शिवरायांच्या कुशीत जन्माला आलेला वीरपुत्र संभाजी कसा असेल? कसा घडला असेल? कसा वागला असेल? कसा असेल धैर्य? कसा असेल शौर्य? कसा असेल धाडस? कसा असेल साहस? कसा असेल पराक्रम? कसा असेल अभिमान? कसा असेल स्वाभिमान? कसा असेल जातृत्व, कर्तृत्व, नेतृत्व? अरे कसे असतील संभाजी महाराज? विचार कर, जरा विचार कर. अरे अवघ्या 9 वर्षात 128 लढाया केल्या, आणि 128 लढाईमध्ये एकदा सुद्धा पराभूत न झालेला राजा म्हणून इतिहासावर ज्यानं नोंद केली तो राजा कसा असेल? पळत्या घोड्याला एका पायावर उभा करणारा आणि डोळ्याची पापणी लवते ना लवते तोच गर्दिशी फिरवणारा, जगाच्या पाठीवर एकमेव योद्धा होऊन गेला तो राजा कसा असेल? जरा विचार कर. अरे कोणीतरी येतो, आपल्या महापुरुषांच्या विषयी काहीतरी लिहितो आणि फेसबुक आणि व्हॉट्सअप वर टाकतो, आणि त्याचा गावभर बोबाटा करणारे आपण खरा आहे का खोटा याची खातर जमा करण्यासाठी कधीतरी इतिहासाची 4 पानं चाळली का? अरे कधीतरी इतिहासाची 4 पानं चाळा. अरे 24 तास फेसबुक आणि व्हॉट्सअप वर जोक वाचत बसण्यापेक्षा ना, त्या कधीतरी इतिहासाची 4 पानं चाळून आपल्या महापुरुषांविषयी जाणून घ्या. आणि याद राख, इथून पुढं कोणत्याही महापुरुषाविषयी, मग महात्मांच्या विषयी असो, फुलेंच्या विषयी असो, आंबेडकरांच्या विषयी असो व राजांच्या विषयी असो, तर महाराष्ट्रात पुन्हा इतिहास घडेल. आणि महाराष्ट्राला इतिहासाची सवय आहेच. अरे इतिहास वाचणं जमत नसेल ना, तर त्यांच्याविषयी निदान बोलू तरी नका. आणि एक, त्यांच्यावर राजकारण करणं थांबवा. अरे तुम्हाला काय सांगून फायदा आहे रे? अरे त्यांच्यासारखं वागणं जमणार नाही तुम्हाला, पण त्यांच्यातला एखादा जरी गुण घेता आला ना तरी बस, काय उपयोग नाही तुम्हाला सांगू. हो थांबा, चुकलं आमचं, माफ करा. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय.